आहे ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी. पेन्शनधारकांना जी महिन्याला निवृत्ती वेतन मिळतं, पेन्शन मिळते, या पेन्शनच्या मंजुरीला विलंब, या मंजुरीचा विलंब टाळण्यासाठी, पेन्शनमध्ये येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे. पेन्शन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक नवीन निर्णय घेतलेला आहे. काही रूल्स लागू केलेले आहेत किंवा काही क्लिफ्ट रद्द करण्यात आलेले आहेत आणि नवीन फॉर्म हे लागू करण्यात आलेले आहेत. नेमकी ही प्रक्रिया सुलभ कशा पद्धतीने केलेली आहे, त्याचा फायदा पेन्शनधारकांना कसा होणार आहे, पाहूयात महत्त्वाची आजची अपडेट आजच्या या सविस्तर व्हिडिओमधून. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर अपडेट आहे पेन्शन प्रक्रियेसंदर्भातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं जे निवृत्ती वेतन आहे, या निवृत्ती वेतनाच्या मंजुरीला विलंब टाळण्यासाठी, पेन्शन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. 1 जुलै 2026 पासून जुने अनेक क्लिफ्ट फॉर्म आहेत ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याऐवजी सर्वसमावेशक असा 5A हा फॉर्म लागू करण्यात आलेला आहे. तसं बघितलं तर कार्यालयात प्रमुख प्रक्रिया, निवृत्ती वेतन वाहिनी तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण केली जाणारी कामे आणि पुन्हा नवीन खाते ओपन करणं, तसेच कार्यालयाकडे पुन्हा ते पाठवणं, पुन्हा माहिती कलेक्ट करणं, त्यामुळे निवृत्ती वेतन मिळण्यास होणारा उशीर आहे तो उशीर या निर्णयामुळे टाळणार आहे. प्रक्रिया कशी असणार आहे बघा. आता जुनी प्रक्रिया आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. नवीन प्रक्रिया कशी असणार आहे 5A नुसार. तर प्रक्रिया कशी असणार आहे, सर्वसमावेशक नमुना 5A आता राबवण्यात येणार आहे. जुने जे क्लिफ्ट फॉर्म आहेत ते क्लिफ्ट फॉर्म रद्द होणार आहेत. त्यानंतर निवृत्ती वेतन वाहिनीद्वारे ऑनलाईन मंजुरी प्रक्रिया सुरू होणार आहे 1 जुलै 2026 पासून. विविध विभागांच्या ज्या सेवा आहेत, या सेवांच्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रियांमध्ये बदल सुद्धा होणार आहेत. सध्या हार्ड कॉपी देणे आवश्यक असते ते सुद्धा आता बंद होऊन सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने आणि जलद गतीने होणार आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारी जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यास किंवा पेन्शन प्रक्रियेत जो विलंब होत होता तो टळणार आहे आणि ह्या नवीन प्रक्रिया सुलभ पद्धतीने सुरू राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने. तर अतिशय महत्त्वाची राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही अपडेट होती. जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.